जय श्री आनंद तर फार आहे. सर्व कार्यकर्त्यांचं बळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद, लता वहिनी यांचा आशीर्वाद, तसंच आमचे जिल्हा प्रमुख नरेशजी म्हस्के साहेब, तसेच श्रीकांत शिंदे साहेब आणि माझा राम रेपाळे साहेब आणि माझ्या तळागाळातला आम्ही सामान्यातला माझे कार्यकर्ते आणि खूप खूप असं मला आता बोलता पण येत नाही, कारण माझ्या कार्यकर्त्यांची एवढी मेहनत आहे आणि माझ्या महिला कार्यकर्त्या सर्वच आम्ही एकदम असं पेटून निघलो होतं का आमची सीट, म्हणजे आम्हाला माहिती होतं का समोरच्यानी कोणीच माझ्या विरोधात असा कुठल्याच पक्षाचा फॉर्म नव्हता आणि माहिती होतं का बा बिनविरोध होईल करून. हे शेवट कार्यकर्त्यांचा बळ आणि कार्यकर्त्यांची ताकद त्यामुळे शक्य होतं. आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद, दिघे साहेबांचा, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद तर माझ्यावर होताच, परंतु दिघे साहेबांच्या नंतर जर मला आशीर्वाद कोणी खरा दिला असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे आणि त्याचंच हे सगळं फळ आहे. आणि कार्यकर्त्यांची ताकद आणि मेहनत याचा सगळा फळ आहे. कारण आपण पाहतोय तर या ठिकाणी बिनविरोध होणं तेवढं अवघड असतं, त्यामुळे त्याच्यावरनं आपण केलेल्या कामाची पोचपावती सर्वसामान्य लोकांनी आम्हाला दिली, हे आज मला माझ्या याचा सार्थ झाला असं मला वाटतं. माझी पत्नी आज या ठिकाणी एकता भोईर बिनविरोध निवडून आल्या. सर्व कार्यकर्त्यांची ताकद आणि एकजूट, एकीचं बल काय होऊ शकतं हे आपण पाहिलेलं आहे. सर्वप्रथम शब्द नाहीये बोलण्यासाठी, तरी सुद्धा हा माझा विजय नसून हा महायुतीचा विजय. मी प्रथम आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांनी जी मला महायुतीचे उमेदवार दिला आणि त्यांचं मी जे आज त्यांची प्रतिष्ठा ठेवली त्याच्याबद्दल त्यांचं मी खूप आभारी आणि धन्यवाद आहे. या तुमच्याच बरोबर आपल्या पॅनलमध्ये आणखी काही उमेदवार? हो, माझ्या सहकारी नगरसेविका सुद्धा मोरे, माझे सहकारी नगरसेवक राम रेपाळे साहेब, महाराष्ट्र सचिव, हे दोघंही बिनविरोध निवडून आलेले. तर मला वाटतं आमच्या ह्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये खूप अभिमानास्पद मला वाटतं विषय आज आहे, मोठा विषय जल्लोषचा आहे. वहिनी, बिनविरोध मध्ये महिलांनीच मुसंडी मारलेली पाहायला मिळते. 4 महिला ज्या आहेत त्या बिनविरोध आलेल्या. हे आमचं ठाण्याचं वैभव आहे, ते शिंदे साहेबांमुळे आहे. फक्त त्यांनी लाडक्या बहिणीला ज्या योजना प्राधान्य केला आणि आम्ही जे 4 लाडक्या बहिणी म्हणजे प्राधान्य 4 ते 5 मला वाटतं महिला आम्ही निवडून आलेल्या आहेत. त्यात आम्ही साहेबांना देणार, शिंदे साहेबांना, कारण त्यांनी लाडक्या बहिणींना जास्त करून त्यात निवडून आले आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.